नमस्कार. आज आपण सक्सेस सायकल म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. हे जे सक्सेस सायकल आहे तर हे जगातले 3 नंबरचे जे मेमरी चॅम्पियन आहे ज्यांचं नाव आहे सुनील सावंत सर यांनी एकदा पंढरपूरच्या सेमिनार मध्ये शेअर केलं होतं. ते युट्यूबला इतरत्र ते अवेलेबल नाही आहे. त्या पेड कोर्स मध्ये त्यांनी एकदा ते शेअर केलं होतं आणि ते सक्सेस सायकल मला खूप आवडलं. आज मी तुम्हाला ते शेअर करतो आहे. त्यात काही ॲड ऑन होईल, काही गोष्टी आपण ॲड करणार आहोत. पण आज ही सक्सेस सायकल नेमकी काय आहे याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, प्रत्येक माणसामध्ये पोटेन्शियल आहे. प्रत्येक माणसात काय आहे? पोटेन्शियल आहे. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये क्षमता आहे. पोटेन्शियल म्हणजेच काय? क्षमता. प्रत्येक माणूस कोणतीही गोष्ट अचीव करू शकतो. त्याच्या ठिकाणी तेवढी शक्ती आहे. जगात एक व्यक्ती जरी एखादी गोष्ट अचीव करत असेल तर ती गोष्ट सुद्धा तुम्ही अचीव करू शकता. कारण प्रत्येकाचं माइंड सारखं आहे, प्रत्येकाची बॉडी सारखी आहे, प्रत्येकाच्या शरीराच्या क्रिया सारख्या आहेत. त्यामुळे जगातला कुठलाही एक पर्सन जरी ती गोष्ट अचीव करू शकत असेल तर जगात ती गोष्ट तुम्ही सुद्धा अचीव करू शकता. कारण प्रत्येकात पोटेन्शियल आहे. प्रत्येक बीजामध्ये ताकद आहे की वृक्ष बनण्याची. फक्त ते बीज आपण कुठं प्लांट करतो त्याला महत्वाचं आहे. पण प्रत्येक बीजामध्ये वृक्ष होण्याची ताकद आहे. का? तर त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सक्सेसफुल होण्याचं पोटेन्शियल आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये डॉक्टर होण्याचं, इंजिनियर होण्याचं, वकील होण्याचं, कलेक्टर होण्याचं, पंतप्रधान होण्याचं, राष्ट्रपती होण्याचं, काहीही बनण्याचं, एक बिझनेसमॅन बनण्याचं पोटेन्शियल आहे. त्याच्यात कमतरता अशी काहीच नाही. पण विषय फक्त याचा आहे की आपण ते बीज प्लांट करतो की नाही करतो. आपण आकाशाला गवसणी घालू शकतो, जगात काही करू शकतो. का? तर तेवढं पोटेन्शियल आपल्यात आहे. तेवढी माइंडची आपली पॉवर आहे, तेवढी बॉडीची आपली पॉवर आहे. आपण जगात कोणतीही गोष्ट अचीव करू शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल. शब्द असा असतो, वाक्य असं असतं की नथिंग इज इम्पॉसिबल. तो निगेटिव्ह वर्ड सुद्धा काढून टाका. एव्हरीथिंग इज पॉसिबल. जगात कोणती गोष्ट शक्य आहे. कोणती गोष्ट जर जगात एक माणूस जरी करत असेल तर ती गोष्ट आपण पण करू शकतो. आपली कॅपॅसिटी तेवढी आहे. तर हे जे प्रत्येकात जे पोटेन्शियल आहे, पण प्रत्येकात पोटेन्शियल असून सुद्धा प्रत्येकाला सक्सेस मिळत नाही. मग याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे, प्रत्येकात पोटेन्शियल आहे पण त्या पोटेन्शियल वरती आपण ऍक्शन घेत नाही. पोटेन्शियल आहे, आपण काही अचीव करू शकतो, आपण बनवू शकतो, आपण करू शकतो, आपण बदलू शकतो. असं प्रत्येकात पोटेन्शियल आहे, प्रत्येकास ही क्षमता आहे. पण प्रत्येक जण सक्सेसफुल होत नाही. त्याचं कारण असं आहे, आपण ते बीज प्लांट करत नाही. म्हणजे आपण आपल्या पोटेन्शियल वरती ऍक्शन घेत नाही. आणि जोपर्यंत आपल्या पोटेन्शियल वरती ऍक्शन घेत नाही, ऍक्शन म्हणजे कृती. जोपर्यंत आपल्या पोटेन्शियल वर आपण ऍक्शन घेत नाही तोपर्यंत रिझल्ट मिळूच शकत नाही. मग ऍक्शन कशी? फोकस ऍक्शन. आपल्यात अमर्याद एनर्जी आहे. म्हणजे जसं जर बघितलं तर सूर्यात खूप एनर्जी आहे, पण सूर्याची एनर्जी पृथ्वीवर आल्यानंतर लगेच काही कागद जळत नाही. पण जर आपण भिंग वापरला तर सूर्याचे रेज काय होतात? कॉन्सन्ट्रेट होतात आणि कागद जळतो. म्हणजे सूर्याची एनर्जी एवढी अफाट असताना सुद्धा कागद तेव्हाच जळतो जेव्हा ती एनर्जी कॉन्सन्ट्रेट होते. मग आपल्या आतलं जे पोटेन्शियल आहे त्याच्यावर जेव्हा आपण फोकस ऍक्शन करू, वन थिंग करू, एकच गोष्ट करण्याचा प्रयत्न करू, जसं घोड्याला ते ब्लाइंडर लावलेलं राहतं त्या पद्धतीने जर आपण एकच गोष्ट करू, दिवस रात्र एकाच गोष्टीचा विचार करू, तर मग मात्र आपण जगात कोणतीही गोष्ट अचीव करू शकतो. स्वामी विवेकानंद सुद्धा सांगतात ना का जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत थांबू नको. आणि कुठली तरी एक आयडिया निवड आणि त्याला तुमचं तन मन धन सर्व गोष्ट त्याला समर्पित करा. ती गोष्ट तुम्ही अचीव कराल. हे सुद्धा विवेकानंदांचंच म्हणणं आहे. मग आपल्यात पोटेन्शियल आहे
पण त्या पोटेन्शियल वरती आपण काय घेत नाही, ऍक्शन घेत नाही. पोटेन्शियल वरती ऍक्शन न घेतल्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाही. पण जर कधी आपल्या आत पोटेन्शियल आहे आणि जर आपण त्याच्यावरती जर फोकस ऍक्शन जर घेतली, पूर्णपणे जर आपले जागेपणाचे तास जर आपण त्याच्यासाठी समर्पित केले, तर मग मात्र आपल्याला आवडीची गोष्ट मिळते. ज्याच्यासाठी आपण काम करतोय ते म्हणजे रिझल्ट. पोटेन्शियल आहे. जर पोटेन्शियल वरती आपण फोकस्ड ऍक्शन घेतली, म्हणजे जागेपणीचा प्रत्येक क्षण त्या गोष्टीसाठी वापरला, वन थिंग साठी वापरला. वन थिंग नावाचं एक बुक पण आहे. जर त्याच्यासाठी जर आपण ही जर ऍक्शन वापरली प्रॉपर पद्धतीनं, तर आपल्याला भेटतो रिझल्ट. चांगल्या पद्धतीचा आपल्याला रिझल्ट मिळतो, चांगल्या पद्धतीचं आपल्याला यश मिळतं, चांगल्या पद्धतीचं आपल्याला सक्सेस मिळतं. बरं, आणि जर कधी, पुन्हा एकदा सांगतो, आपल्यात पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियल वरती जर आपण ऍक्शन घेतली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळतो. मग आता होतं काय, आता एकदा जर हा रिझल्ट मिळाला तर आपला स्वतःवरचा वाढतो बिलीफ. जर कधी आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला तर आपला स्वतःवरचा वाढतो विश्वास. म्हणजे बघा, जर एखाद्याला दररोज चालायचं आहे, बरोबर, पण जर त्याला चालण्याचे फायदे जर त्याच्या बॉडीमध्ये जर दिसायला लागले ना, तर त्याला कोणी थांबू शकत नाही. नंतर पाऊस राहो पाणी राहो तरी तो चालणारच. एखादा बिझनेस आहे, एखादी कुठली गोष्ट आहे, जर त्याचं यश जर तुम्हाला मिळायला लागलं ना, तर तेच तुमच्यासाठी मोटिवेशन आहे. तुमचा बिलीफ वाढवते ते स्वतःवरचा, हा तू करू शकतो. त्याच्यामुळे जीवनात रिझल्ट खूप महत्वाचा आहे. कारण एकदा सुरुवातीला तुम्हाला रिझल्ट मिळाला ना, तर तुमचा स्वतःवरचा वाढतो आत्मविश्वास, स्वतःवरचा वाढतो विश्वास, का हा मी करू शकतो, हा विश्वास तुमचा वाढतो. मग आता बघा, पुन्हा एकदा ही सायकल नीट समजून घ्या की आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, पण त्या पोटेन्शियल वरती आपण काय घेत नाही, ऍक्शन. जर फोकस ऍक्शन घेतली तर आपल्याला रिझल्ट मिळणार, आणि जर रिझल्ट मिळाला तर आपला बिलीफ वाढणार. म्हणजे बाग असेल, काही पण असेल, जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर जमला तर आपण म्हणतो आता मी कोणतंही पीक घेऊ शकतो, चांगल्या पद्धतीने उत्पन्न करू शकतो. जर तुम्हाला पहिल्या टेस्ट मध्ये जर चांगले मार्क्स मिळाले ना, तुम्ही म्हणता अरे हा, आता मी दुसऱ्या टेस्ट मध्ये पण चांगले मार्क्स आणू शकतो. हा स्वतःवरचा विश्वास वाढवणं गरजेचं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जर ऑलिम्पिकचा एखादा जो टॉप लेवलचा प्लेअर आहे, जर कधी तो फेल झाला म्हणजे तो कसा फेल होणार, तो फक्त थोडा जर मागं राहिला तर त्यावेळेस नंतर त्याला पुन्हा ऑलिम्पिकच्या प्लेअर बरोबर लगेच नाही खेळवलं जातं, तर त्याला लोकल प्लेअर बरोबर खेळवलं जातं. का, तर त्याचा आत्मविश्वास पुन्हा वाढला पाहिजे, मी करू शकतो, अरे हा माझ्यात ते पोटेन्शियल आहे. मग जर कधी प्रत्येक व्यक्तीचा स्वतःवरचा जर कधी विश्वास वाढला तर तो चांगली ऍक्शन घेईल, ऍक्शन घेतल्यावर त्याला रिझल्ट मिळेल. आता हे पोटेन्शियलला बाजूला ठेव, पोटेन्शियल प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेच, फक्त त्याच्यावरती आपण ऍक्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता ही सायकल इथून घेतलं तरी चालेल, पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल आपण समजून घेण्यापुरतं वापर. जर आता माझा स्वतःवरचा विश्वास जर वाढला, प्रत्येक व्यक्तीचा जर स्वतःवरचा विश्वास वाढला, तर तो काय घेणार, स्ट्रॉंग ऍक्शन घेणार, चांगल्या पद्धतीची तो फोकस कृती करणार, फोकस ऍक्शन घेणार, आणि पुन्हा त्याला मिळणार रिझल्ट, स्ट्रॉंग मिळणार. आणि जर एकदा रिझल्ट स्ट्रॉंग मिळाला तर त्याचा बिलीफ अजून वाढणार, आणि बिलीफ जर वाढला, स्वतःवरचा विश्वास वाढला, तर ऍक्शन तो अजून पॉवरफुल घेणार, अजून स्ट्रॉंग घेणार, आणि एकदा ऍक्शन स्ट्रॉंग घेतली का रिझल्ट त्याला अजून अजून स्ट्रॉंग मिळणार, जास्तीत जास्त. आणि एकदा जर रिझल्ट अजून स्ट्रॉंग मिळाला तर त्याचा बिलीफ वाढणार, ऍक्शन स्ट्रॉंग, रिझल्ट स्ट्रॉंग, बिलीफ स्ट्रॉंग. ऍक्शन मोठी, रिझल्ट मोठा, बिलीफ मोठा, आणि जेव्हा हे त्याचा एक एक गोष्ट वाढत जाते, त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढत जातो, ऍक्शन वाढत जाते, रिझल्ट वाढत जातो, तर ह्या सक्सेस, या सायकलला म्हटलं जातं सक्सेस सायकल. याच सायकलला म्हटलं जातं सक्सेस सायकल. पण आपल्या सर्वांचं झालं काय माहिती का, मॅक्झिमम लोकांचं, आपण सक्सेस सायकल मध्ये नाही, आपण अनसक्सेस सायकल मध्ये फिरतोय. कसं माहिती, आपल्यात पोटेन्शियल आहे, पण कधी आपण त्याच्यावर नीट फोकस ऍक्शन कधी घेतलीच नाही. आपण म्हणतो नाही दुसऱ्याला जमल, मला नाही जमणार, आपण फोकस ऍक्शन घेतली नाही.
आणि फोकस ऍक्शन न घेतल्यामुळं आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला नाही, आणि चांगला रिझल्ट मिळाला नाही त्यामुळे आपला जो बिलीफ आहे, सेल्फ बिलीफ आहे, स्वतःवरचा जो विश्वास आहे ना, तो एकदम कमी झाला. आणि ज्याचा स्वतःवर विश्वासच नाही तो व्यक्ती ऍक्शन घेताना कशी घेणार, अजून कमी घेणार. मग ज्याचा स्वतःवरचा विश्वास कमी तो ऍक्शन कमी घेतो, ऍक्शन कमी घेतला रिझल्ट अजून कमी मिळाला. मग आता रिझल्टच पुन्हा कमी मिळाला, मग याचा अर्थ त्या म्हणतो आता मी तर काही करूच शकत नाही. मग तो ऍक्शन कशी घेणार, रडत खडत. आणि पुन्हा ऍक्शन जर रडत खडत घेतली तर मग मात्र रिझल्ट पुन्हा त्याचा रडत खडतच, काही त्याचा उपयोगच होणार नाही. आणि रिझल्ट जर काही रडत खडतच आला, एवढा खास आला नाही, तर पुन्हा मग मात्र त्याचा विश्वास पूर्ण डॅमेज होऊन जातो. आणि डॅमेज झालेल्या विश्वासानं तुम्ही जगात काही अचीव करू शकत नाही. शेवटी तर माइंडसेटचाच गेम आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज घ्या, नाही तर कोणी घ्या जगातले, की व्यक्ती त्यांचा माइंडसेट जबरदस्त होता, त्यांचा स्वतःवरचा विश्वास जबरदस्त होता. म्हणजे आपण म्हणतो ना की ज्यावेळेस प्रतापगडाचं युद्ध झालं तर त्याच्यानंतर जे घोडे त्यांना मिळणार होते तर त्या घोड्यांना घोडेस्वार अगोदरच तयार करून ठेवले होते. म्हणजे त्यांना माहिती होतं आपण खान मारणारच आहोत. म्हणजे हा जो विश्वास आहे, हा त्यांचा जो विश्वास असल्यामुळे ऍक्शन स्ट्रॉंग झाली. ऍक्शन स्ट्रॉंग झाली म्हणजे रिझल्ट स्ट्रॉंग मिळाला, रिझल्ट स्ट्रॉंग मिळाला म्हणून अजून विश्वास वाढला. मग आता ही जी सायकल आहे ना, ही सक्सेस सायकल आहे. इतिहासात सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. पण आपलं मात्र उलट झालं, ऍक्शन कमी घेतली, रिझल्ट कमी मिळाला, पुन्हा बिलीफ कमी झाला, आणि एकदा बिलीफ इतका डाऊनला निघून गेला की आता माणूस म्हणतो माझ्याच्यानं काहीच होऊ शकत नाही. म्हणजे आता मित्रांनो, तो जो माणूस आहे, तो जो व्यक्ती आहे, तर तो मात्र आता सक्सेस सायकल मध्ये नाही, तर तो अनसक्सेस सायकल मध्ये, अनसक्सेस सायकल, या अनसक्सेस सायकल मध्ये फिरतोय. पण आपल्याला फिरायचं कशात आहे, सक्सेस सायकल मध्ये, आणि आपण फिरतो कशात आहे, अनसक्सेस सायकल मध्ये. मग आता या अनसक्सेस सायकल म्हणून आपल्याला शिफ्ट व्हायचं कशामध्ये, सक्सेस सायकल मध्ये. मग कसं शिफ्ट व्हायचं, तर आता शिफ्ट होण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल, का हे जे 4 गोष्टी आहेत ना, पोटेन्शियल, ऍक्शन, रिझल्ट अँड बिलीफ, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती. आता बरेच जण म्हणतील ऍक्शन आहे, बरेच जण म्हणतील रिझल्ट आहे, पण या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बिलीफ, विश्वास, स्वतःवरचा विश्वास. जर विश्वास वाढला तर आपण सक्सेस सायकल मध्ये सहज एंटर करू शकतो. कारण जर विश्वास वाढला तर आपण ऍक्शन 100% स्ट्रॉंग घेणार, फोकस ऍक्शन घेणार, त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट अजून स्ट्रॉंग मिळणार. रिझल्ट स्ट्रॉंग मिळाला तर आपला विश्वास अजून वाढणार. पण हा विश्वास नेमकी पॉझिटिव्ह करायचा कसा, हा वाढवायचा कसा, हे आपल्या समोर आता सध्या दिव्य आहे. का आपल्या स्वतःवरचा विश्वास वाढवायचा, कसा वाढवायचा नेमकी, तर त्याला 2 मेथड आहेत. सेमिनार मध्ये सरांनी एकच मेथड सांगितली होती, मी 2 मेथड सांगतो. तर आता याच्यात 2 मेथड आहेत. पहिली मेथड अशी आहे की तुम्ही स्वतःबरोबर पॉझिटिव्ह बोलू शकता, पॉझिटिव्ह थॉट्स. तुम्ही स्वतःबरोबर पॉझिटिव्ह बोलू शकता, पॉझिटिव्ह टॉक करू शकता. मग आता तुम्ही स्वतःबरोबर जे बोलणार ना, तर तेच तुम्हाला ऐकायला येतं आणि तसं तुम्ही रिॲक्ट करता. म्हणजे मागं पण मी एकदा बोललो होतो की आपण दिवसभरात जेवढे थॉट करतो ना, त्यातले जर जास्तीत जास्त निगेटिव्ह राहिली तर आपण फेल्युअरच होणार. आपण स्वतःबरोबर कसं बोलतोय, पॉझिटिव्ह बोलतोय की निगेटिव्ह बोलतोय, हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या माइंडला माहित नाही काय करायचं आणि काय नाही. त्याला जे कमांड दिली जाते ते ऍक्सेप्ट कर. तुम्ही वारंवार म्हटले ना मला जमणार नाही, मला जमणार नाही, तुमचं माइंड ऍक्सेप्ट करून घेतं, हो तुला जमणार नाही. पण जर तुम्ही वारंवार म्हटले ना तुमच्या माइंडला की हो तुला जमेल, तू करू शकतो, तू बनवू शकतो, तू बदलू शकतो, तर तुमचं माइंड, आपलं माइंड त्याला ऍक्सेप्ट करतं. ते म्हणतं हो मग तुला जमेल. म्हणजे असं म्हटलं जातं, कोणीतरी सांगितलंय ते, की जर तुला वाटत असेल तू हे करू शकतो तर ते पण बरोबर आहे, आणि जर तुला वाटत असेल तू हे करू शकत नाही तर ते पण बरोबर आहे. कारण तुम्ही तुमच्या माइंडला जी कमांड देता ना, त्या पद्धतीने माइंड वर्क करतं. मग पॉझिटिव्ह थॉट्स गेले पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला, जसं संदीप माहेश्वरी वगैरे या लोकांनी पण पॉझिटिव्ह थॉट, संदीप माहेश्वरीचा एक पॉझिटिव्ह थॉट आहे, आय एम द ग्रेटेस्ट पर्सन एव्हर बॉर्न ऑन दिस प्लॅनेट. म्हणजे या जगातला सगळ्यात ग्रेटेस्ट पर्सन मी आहे, असं त्यांचं पॉझिटिव्ह थॉट आहे. किंवा अजून काही थॉट्स आहेत
जसं आपण म्हणतो ना, एव्हरी डिफिकल्टी इज अन अपॉर्च्युनिटी. प्रत्येक संकट ही माझ्यासाठी संधी आहे. आपण बघतो कसं एखाद्या प्रॉब्लेम कडे ते महत्वाचं. एव्हरी सेल ऑफ माय बॉडी इज फुल ऑफ प्युरिटी अँड लव्ह. माझ्या शरीराचा प्रत्येक सेल ही पॉझिटिव्ह आहे, प्युअर आहे. एव्हरी सेल ऑफ माय बॉडी इज फुल ऑफ प्युरिटी अँड लव्ह. ती प्रेमपूर्ण आहे, तिच्यात द्वेष नाही. एव्हरी डिफिकल्टी इज अन अपॉर्च्युनिटी. एव्हरीथिंग इज पॉसिबल. आय कॅन डू व्हॉट आय वॉन्ट. तर अशा पद्धतीनं असे पॉझिटिव्ह थॉट जर आपण स्वतःबरोबर जर वारंवार जर बोललो तर मग मात्र आपला स्वतःवरचा बिलीफ वाढतो, आपला माइंड पॉझिटिव्ह होतो आणि त्याच्यानंतर आपण जे ऍक्शन घेतो ना तर ते ऍक्शन स्ट्रॉंग राहील, रिझल्ट स्ट्रॉंग मिळेल आणि पुन्हा आपला बिलीफ वाढेल आणि आपण सक्सेस सायकल मध्ये एंटर करू शकतो. मग तुम्हीच ठरवा सक्सेस सायकल मध्ये एंटर करण्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह थॉट वापरणार की निगेटिव्ह किंवा काय करणार हे तुम्ही ठरवायचं आहे. पण अजून एक दुसरी गोष्ट ऐका, ती म्हणजे सक्सेस स्टोरी. सक्सेस स्टोरी, या सक्सेस स्टोरी तुम्ही वाचल्या पाहिजे, या सक्सेस स्टोरी तुम्ही बघितल्या पाहिजे. मॅक्झिमम सक्सेस स्टोरी बघा, मॅक्झिमम सक्सेस स्टोरी वाचा. मग याच्याने होणार काय या सक्सेस स्टोरी बघून वाचून? तर आपल्यातला आत्मविश्वास वाढणार. अरे तो करू शकतो, ती करू शकते, तर मी सुद्धा करू शकतो, मी सुद्धा करू शकतो, करू शकते वाटेवर. तर माझ्यात सुद्धा ते पोटेन्शियल आहे. म्हणजे आपल्याला ओळख झाली पाहिजे. म्हणजे जसं हनुमंताला जायचं होतं पण त्यावेळेस लंकेत जायचं होतं पण त्यावेळेस तर म्हटलं मी जाऊ शकत नाही, पण कोणीतरी पाठीवर हात ठेवून फक्त एवढं सांगितलं का तुझ्यात पोटेन्शियल आहे, तू करू शकतो. बस एवढी गरजेची होती गोष्ट. फक्त पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, असं कोणीतरी हवं आहे का जे तुमचं पोटेन्शियल ओळखेल आणि तुम्हाला सांगेल हो तू करू शकतो, तू करू शकते. मग आता ही सक्सेस स्टोरी आपल्याला कोणाच्या जीवनाकडे बघून पण कळते की अरे भांडे घासणारणीचं पोरग जर कलेक्टर होऊ शकतं तर अडचण काय. म्हणजे एखाद्या साधारण परिस्थितीत शेती करून एखाद्यानं जर 95-99% मार्क जर आणले असतील, 97%, तर मी सुद्धा आणू शकतो. हा आपल्यावरचा वाढलेला आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास वाढवणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी अशा स्टोरीज आपण बघितल्या पाहिजे का साधारण परिस्थितीतून लोकांनी कसा बिझनेस उभा केला, साधारण परिस्थितीतून लोकांनी कसं ध्येय अचीव्ह केलं, साधारण परिस्थितीतून कोणी डॉक्टर कसं झालं, कोणी इंजिनियर कसं झालं, कोणी जेई क्रॅक केली, कोणी नीट क्रॅक केली. तर ह्या लोकांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे सक्सेस स्टोरी वारंवार वाचतो, वारंवार बघतो, त्यावेळेस आपल्याला कळतं अरे ती व्यक्ती करू शकते, तर ती पण हाडामासाचीच व्यक्ती आहे, ती करू शकते, तर मी सुद्धा करू शकतो. हा आपल्यावरचा बिलीफ वाढतो. मग दोन मार्गाने आपण आपल्यावरचा विश्वास वाढवू शकतो. एक आहे पॉझिटिव्ह थॉट्स आणि दुसरा आहे सक्सेस स्टोरी. या दोन्ही वापरलं तरी काय अडचण नाही, पण दोन्हीपैकी एक वापरलं तरी आपलं काम होणार आहे. आपला बिलीफ वाढला, ऍक्शन स्ट्रॉंग होणार आहे. पोटेन्शियल तर ऑलरेडी आपल्यात आहेच, मग रिझल्ट सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग मिळणार आणि पुन्हा एकदा आपला बिलीफ वाढणार. आणि आता मात्र आपण अनसक्सेस सायकल मध्ये नाही, आपण आता सक्सेस सायकल मध्ये एंटर झालेलो आहोत. आणि तुम्ही सक्सेस सायकल मध्ये जर नसाल तर लवकरात लवकर तुम्ही सक्सेस सायकल मध्ये एंटर कराल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही जीवनात तुमचं जे काही ध्येय असेल, विद्यार्थ्यांचं असेल किंवा विद्यार्थी व्यतिरिक्त कोणी बघत असेल, तुमचं जे काही ध्येय असेल ते ध्येय तुम्ही जीवनात अचीव्ह करावं. आणि त्याच्यासाठी मी माले सर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. जय हिंद.